श्रोते हो नमस्कार. मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेश सरस्वती व सद्गुरूंच्या चरणी वंदन करून आता श्री गुरुचरित्र या परमपावन ग्रंथाची कथा सांगण्यास प्रारंभ करीत आहे. हा ग्रंथ केवळ कथा नसून भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा आणि दुःख निवारण करणारा आणि मोक्ष मार्ग दाखवणारा अमृतस्तोत्र आहे. पूर्वीच्या काळी भारतभूमीवर धर्म, तप, योग आणि भक्ती यांचे महान केंद्र होते. त्या काळात अनेक ऋषीमुनी, सिद्धयोगी आणि संतांनी लोककल्याणासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांच्याच परंपरेत श्री दत्तात्रय हे त्रिमूर्ती स्वरूप अवतार प्रकट झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित तेज म्हणजे श्री दत्तगुरू. श्री दत्तात्रयांनी अनेक युगांमध्ये विविध रूपांनी भक्तांचा उद्धार केला. त्या परंपरेतील एक महान अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ व पुढे श्री नरसिंह सरस्वती महाराज. नामधारक नावाचा एक परमभक्त होता. तो अत्यंत श्रद्धावान, सद्गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पित असा होता. त्यांच्या मनात नेहमी एकच इच्छा होती, सद्गुरूंची लीला, त्यांचे चरित्र, त्यांची महंती लोकांपर्यंत पोहोचावी. एके दिवशी नामधारकाने आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली, हे गुरुदेव, आपल्या कृपेने मला आपल्या जीवनचरित्राची कथा ऐकण्याचा योग मिळावा. तेव्हा सिद्धमुनी नामक एक महात्मा तेथे प्रकट झाले. त्यांनी नामधारकाची भक्ती, नम्रता आणि गुरुसेवा पाहिली. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, तुझी श्रद्धा अपार आहे. सद्गुरूच्या कृपेने तुला ही कथा ऐकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. सिद्धमुनी पुढे म्हणून सांगू लागले की श्री गुरुचरित्र हा ग्रंथ ऐकणारा व वाचणारा मनुष्य पापांपासून मुक्त होतो. त्यांच्या जीवनातील संकट दूर होतात आणि अंतःकरण शुद्ध होते. सिद्धमुनी म्हणतात, गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना मोक्ष नाही. गुरु हीच परमेश्वराची साक्षात कृपा आहे. जसा सूर्य अंधार दूर करतो तसेच गुरु अज्ञान दूर करतो. गुरुकृपा झाली तर अशक्यही शक्य होते. जे मनुष्य श्रद्धेने, नियमाने गुरुचरित्र वाचतो त्यांचे शारीरिक व मानसिक दुःख नष्ट होतेच. संकट, रोग, भय दूर होते. संतती, धन, विद्या यांची प्राप्ती होते. जीवनात शांती व समाधान मिळते. विशेषतः कलियुगात जेव्हा मनुष्य पाप, लोभ, अहंकार यामध्ये अडकलेला आहे, तेव्हा गुरुचरित्र हे त्याला तारण्याचे साधन आहे. सिद्धमुनी पुढे दत्त परंपरेचे वर्णन करतात. श्री दत्तात्रय हे आदिगुरू असून त्यांची अनेक शिष्यांना ज्ञान दिले. त्यांच्या कृपेने अनेक संत सिद्ध झाले. त्या परंपरेतून पुढे श्रीपाद श्री वल्लभ अवतरले. त्यांनी बालपणापासून अद्भुत लीलांनी लोकांना चकित केले. पुढे त्यांनी त्यास घेऊन लोककल्याणासाठी भ्रमण केले. सिद्धमुनी सांगतात की कलियुगात कठोर तप, योग्य यज्ञ करणे शक्य नाही, पण गुरुभक्ती, नामस्मरण आणि गुरुचरित्र वाचन हे सर्वसामान्य माणसालाही सहज शक्य आहे. श्रद्धा आणि सबुरी हेच कलियुगातील मुख्य साधन आहे. ही सर्व कथा ऐकून नामधारकाचे हृदय आनंदाने भरून आले. त्याने सिद्धमुनींच्या चरणी वंदन करून म्हटले, हे गुरुदेव, आपण माझ्यावर अपार कृपा केली आहे. आता ही पावन कथा मी श्रद्धेने ऐकेन व इतरांनाही सांगेन. अशा प्रकारे श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात ग्रंथाची महंती, गुरु परंपरेचा महिमा, गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व, गुरुचरित्र वाचनाचे फल या सर्व गोष्टी अत्यंत भक्तिमय पद्धतीने सांगितलेल्या आहे. जो मनुष्य हा अध्याय श्रद्धेने वाचतो त्याच्या जीवनात सद्गुरूची कृपा नक्कीच प्रकट होते. भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.